बघा या ठिकाणी आपला जो चॅप्टर चालू आहे, द नेम ऑफ दॅट चॅप्टर इज करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी असा आपला या ठिकाणी चॅप्टर चालू आहे. चॅप्टरचं नाव आहे करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी असं चॅप्टरचं नाव आहे, करंट इलेक्ट्रिसिटी. या करंट इलेक्ट्रिसिटी मधला आजच्या लेक्चर मध्ये आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहोत, दॅट इज द पोटॅन्शिओमीटर. युजेस ऑफ पोटॅन्शिओमीटर. युजेस ऑफ पोटॅन्शिओमीटर. पोटॅन्शिओमीटरचे युजेस आपण डिस्कस करणार आहोत. पोटॅन्शिओमीटरचे 3 युजेस आहेत. जो पहिला यूज आहे पोटॅन्शिओमीटरचा, टू कंपेअर EMF ऑफ सेल. EMF ऑफ सेल. आजच्या लेक्चर मध्ये आपण युजेस ऑफ पोटॅन्शिओमीटर बद्दल डिस्कशन करणार आहोत. पोटॅन्शिओमीटरचे आपल्या फिजिक्सच्या बुक मध्ये 2 युजेस दिलेले आहेत. पहिला जो यूज आहे पोटॅन्शिओमीटरचा, टू कंपेअर द EMF ऑफ 2 सेल. 2 सेलची EMF कंपेअर करणे. 2 सेलची EMF कंपेअर करण्यासाठीचा पहिला यूज आहे पोटॅन्शिओमीटरचा. आणि दुसरा यूज जो पोटॅन्शिओमीटरचा आहे, that is the to determine the internal resistance. To determine the internal resistance of cell. To determine the internal resistance of cell. सेलचं इंटरनल रेसिस्टन्स डिटरमाइन करणे हा पोटॅन्शिओमीटरचा दुसरा यूज आहे. आणि पहिला यूज आहे की 2 सेलची EMF कंपेअर करणे. 2 सेलची EMF कंपेअर करणे हा पहिला यूज आहे. 2 सेलची EMF कंपेअर करणे किंवा एखाद्या सेलचं इंटरनल रेसिस्टन्स डिटरमाइन करणे. आता सेलची जर EMF कंपेअर करायची असेल, सेलची जर EMF कंपेअर करायची असेल तर सेलची EMF कंपेअर करण्याच्या 2 मेथड आहेत. पहिली मेथड आहे इंडिव्हिज्युअल मेथड. इंडिव्हिज्युअल मेथड. इंडिव्हिज्युअल मेथड. इंडिव्हिज्युअल मेथड. आणि दुसरी मेथड आहे सम अँड डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स मेथड लक्षात घ्या. या ठिकाणी आहे टॉपिक, चॅप्टर चालू आहे करंट इलेक्ट्रिसिटी. टॉपिक आहे युजेस ऑफ पोटॅन्शिओमीटर. पोटॅन्शिओमीटरचा आपण वापर कुठं कुठं करू शकतो, तर पोटॅन्शिओमीटर 2 ठिकाणी आपण वापरू शकतो, त्याचा यूज करू शकतो. टू कंपेअर द EMF ऑफ 2 सेल. अशी पहिली सेल आहे. या ठिकाणी त्याची काहीतरी EMF E1 आहे. दुसरी सेल आहे, त्याची EMF काय आहे, तर या ठिकाणी E2 आहे. आणि अशा 2 सेलची EMF आपण कंपेअर करू शकतो. किंवा एखाद्या सेलचं इंटरनल रेसिस्टन्स आपण पोटॅन्शिओमीटरचा वापर करून डिटरमाइन करू शकतो. बरं, 2 सेलची EMF पोटॅन्शिओमीटरचा वापर करून कंपेअर करण्याच्या 2 मेथड आहेत. एक आहे इंडिव्हिज्युअल मेथड आणि दुसरी आहे सम अँड डिफरन्स मेथड. टॉपिक कोणता चालू आहे, युजेस ऑफ पोटॅन्शिओमीटर. पोटॅन्शिओमीटरचे किती युजेस आहेत, 2. पहिला यूज काय, टू कंपेअर द EMF ऑफ सेल. EMF सेलची कंपेअर करण्याचा. आणि दुसरा यूज काय, टू डिटरमाइन द इंटरनल रेसिस्टन्स ऑफ सेल. सेलचं इंटरनल रेसिस्टन्स डिटरमाइन करण्याचा. पण सेलची EMF कंपेअर करण्याच्या 2 मेथड आहेत. एक आहे इंडिव्हिज्युअल मेथड, दुसरी आहे सेकंड आहे सम अँड डिफरन्स मेथड. या ठिकाणी युजेस ऑफ पोटॅन्शिओमीटर. युजेस ऑफ पोटॅन्शिओमीटर पहिला यूज आहे टू कंपेअर EMF ऑफ 2 सेल.
ईएमएफ दोन सेलची कम्पेअर करणं, पण कोणती मेथड बाय? ईएमएफ कंपॅरिझन बाय कनेक्टिंग सेल इंडिव्हिज्युअली, म्हणजे ही इंडिव्हिज्युअल मेथड आहे आणि ही मेथड 1. आणि या ठिकाणी इकडं मेथड 2, मेथड 2 या ठिकाणी हे मेथड 2. काय आहे मेथड 2? सम अँड डिफरन्स मेथड. तर आपण दोन्ही मेथड डिस्कस करणार आहोत. पहिले आपण इंडिव्हिज्युअल मेथड डिस्कस करू, मग सम अँड डिफरन्स मेथड डिस्कस करू आणि त्याच्यानंतर जे आहे तर बाकीचा पार्ट याचं जे वर्किंग आहे ते वर्किंग वगैरे डिस्कस करू. आजच्या लेक्चर मध्ये आपण पॉइंट डिस्कस करू, यूज ऑफ पोटॅन्शिओमीटर टू कम्पेअर द ईएमएफ ऑफ टू सेल बाय इंडिव्हिज्युअल मेथड. आजचा आपला टॉपिक कोणता? तो टॉपिक मी या ठिकाणी लिहितो. आजचा आपला टॉपिक आहे यूज ऑफ पोटॅन्शिओमीटर, यूज ऑफ पोटॅन्शिओमीटर, यूज ऑफ पोटॅन्शिओमीटर, यूज ऑफ पोटॅन्शिओमीटर. पोटॅन्शिओमीटरचा यूज कशासाठी? टू कम्पेअर द ईएमएफ ऑफ टू सेल, टू कम्पेअर an EMF of two cell by sum and difference method, by sum and difference method, by sum and difference method. Use of potentiometer to compare the EMF of two cell. Use of potentiometer to compare the EMF of two cell by sum and sorry पहिली मेथड आहे इंडिव्हिज्युअल मेथड, नॉट सम अँड डिफरन्स मेथड. ही दुसरी मेथड आहे. पहिली मेथड काय? बाय इंडिव्हिज्युअल मेथड, बाय इंडिव्हिज्युअल मेथड. चल, ही मेथड आपण आजच्या लेक्चर मध्ये या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. चला करू स्टार्ट ही मेथड. या मेथड मध्ये काय दिलेलं आहे बघा, या ठिकाणी इंडिव्हिज्युअल मेथड मध्ये ही डायग्राम दिली. आजच्या लेक्चर मध्ये आपण फक्त इंडिव्हिज्युअल मेथडची डायग्राम त्या ठिकाणी ड्रॉ करू आणि याचं कन्स्ट्रक्शन तेवढं डिस्कस करू, कन्स्ट्रक्शनचं डिस्कशन करू. वर्किंग उद्याच्या लेक्चर मध्ये डिस्कस करू, आजच्या लेक्चर मध्ये याचं कन्स्ट्रक्शन डिस्कस करू. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? ही डायग्राम काढायची आणि या डायग्राम मध्ये जे जे काही दिसायलं ते लिहायचं, म्हणजे कन्स्ट्रक्शन. तुला 9व्या वर्गाला, नववी कुठं आहे? नववी, हे 9वी, हे सायन्स. या ठिकाणी टेक्स्ट बुक 9व्या वर्गाला चॅप्टर कोणता आहे? 3रा, करंट इलेक्ट्रिसिटी. 3रा चॅप्टर आहे 9व्या वर्गाला, करंट इलेक्ट्रिसिटी. किती पेज नंबरवर आहे? 30. आपण 10 जा लागेल 40 ला. या ठिकाणी जातो 45 ला, 5 पेज समोरच जातो, कारण तिकडं अजून हे पाहिजे सेल. या ठिकाणी हा सेल आहे बघ, आणि सेल आहे हा काय आहे? इलेक्ट्रिक सेल आहे. आणि या इलेक्ट्रिक सेलचा जो सिम्बॉल कसा असते? असा असते. 2-3 सेल जर जोडले ते असं, हे मोठं टर्मिनल असते ते पॉझिटिव्ह टर्मिनल, छोटं टर्मिनल असते ते निगेटिव्ह टर्मिनल. हवंय सेल, सेलला असते ईएमएफ. ईएमएफ म्हणजे सेलची पॉवर. बस थोडक्यात असं लक्षात ठेव. या ठिकाणी सेलचा सिम्बॉल लक्षात ठेव. आपल्याला 2 सेलची ईएमएफ कम्पेअर करायची आहे, तर त्यानं ईएमएफ कम्पेअर करते वेळेस पहिले असा घेतलेला आहे वायर. बघा डायग्राम काढायला, लक्ष द्या इकडे, फटाफट डायग्राम कडे लक्ष द्या. डायग्रामहून कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. या ठिकाणी असा घेतला वायर, याच्यामध्ये असा घेतला वायर, असा घेतला वायर, त्याच्यात असा वायर घेतलेला आहे बघा. या डायग्राम मध्ये आपल्या 12वीच्या बुक मध्ये 1, 2, 3, 4 तुकडे घेतले वायरचे. या ठिकाणी असे 4 घेतले वायरचे तुकडे. या ठिकाणी हे एकमेकाला अटॅच केले. या ठिकाणी हे एकमेकाला अटॅच केले हे तुकडे. या ठिकाणी अशा पद्धतीने अटॅच केलेले. आता हे इकडलं टर्मिनल जोडलं
पुन्हा हे इकडलं टर्मिनल जोडलं, पुन्हा हे इकडलं टर्मिनल जोडलं, असे जोडलेले आहात वायर. या टर्मिनलला ए टर्मिनल म्हणलं, ए टर्मिनल नाव दिलं याला, आणि हे जे टर्मिनल आहे या टर्मिनलला नाव दिलेलं आहे बी. या ठिकाणी हे ए टर्मिनल याला नाव दिलं आणि या टर्मिनलला बी टर्मिनल नाव दिले. किती आहेत तुकडे? 1 2 3 4. मी बी किती काढले? 1 2 3 4. एका टर्मिनलला ए, एका टर्मिनलला बी. सर हे काव आहे, हे वायर होय, वायर. थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर ए बी होय, ए बी हे वायर होय. हा वायर कसा आहे? हा वायर आहे थिन. म्हणजे हा वायर कसा पाहिजे? तर पोटॅन्शिओमीटरचा वायर कसा असते? तर पोटॅन्शिओमीटरचा वायर असते थिन. थिन म्हणजे पतला. त्याच्यानंतर युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे या वायरची जाडी सगळीकडे सारखीच राहते. कुठंतरी वायर असा एवढा आहे, पुन्हा जाड व्हायला वायर, त्याच्यानंतर या ठिकाणी पुन्हा थोडं पतला व्हायला, पुन्हा एकदमच पतला व्हायला, पुन्हा एकदम जाड व्हायला. दॅट वायर इज नॉट अ युनिफॉर्म वायर. युनिफॉर्म म्हणजे त्याची सगळीकडे जाडी सारखी असली पाहिजे. हा काय आहे? पोटॅन्शिओमीटर मध्येच्या डायग्राम मध्ये हे जे दाखवलेलं वय हे काय वय? सर हे रेषा होता, रेषा नव्हता पागल डोक्याच्या. हे काय वय? तर हे थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर होय, हे वायर होय, वायर होय. हा वायर कसा आहे? थिन आहे, पतला आहे, युनिफॉर्म आहे. या वायरची जाडी सगळीकडे सारखीच आहे. होमोजिनियस, हे वायर एकाच मटेरियल पासून बनलेला आहे. सगळा वायर तांब्याचा तर तांब्याचाच आहे, कॉपरचा, किंवा सगळा अल्युमिनियमचा तर हे बी तुकडा अल्युमिनियमचा, हे बी अल्युमिनियमचा, हे बी अल्युमिनियमचा, हे बी अल्युमिनियमचा. सगळेच चांदीचे तर सगळेच चांदीचे घ्यावं लागेल. हे बी सिल्वर, हे बी सिल्वर, सिल्वर सिल्वर. होमोजिनियस हे काय? हे बी काय आहे? एकाच मटेरियल पासून बनलेला, सारखी जाडी असणारा म्हणजे होमोजिनियस. एकाच मटेरियल सारखी जाडी असणारा म्हणजे युनिफॉर्म. होमोजिनियस म्हणजे एकाच मटेरियल पासून बनलेला, आणि थिन म्हणजे पतला. हे वायर आहे. या ठिकाणी एबी हे पोटॅन्शिओमीटर मध्ये असा वायर असते. या ठिकाणी पोटॅन्शिओमीटर मध्ये असा वायर असते. पोटॅन्शिओमीटर मध्ये हा काय आहे? ए टू बी हे काय आहे? तर वायर आहे. मग कन्स्ट्रक्शन मध्ये पोटॅन्शिओमीटरच्या लिहायचं काय असते? अरे वारंवार सांगायलो की बाबा पोटॅन्शिओमीटरच्या कन्स्ट्रक्शन मध्ये या डायग्राम मध्ये जे दिसायला ते लिहायचं असते. पोटॅन्शिओमीटरचं कन्स्ट्रक्शन लिहायचं म्हणजे या डायग्राम मध्ये जे दिसायला ते लिहायचं. या डायग्राम मध्ये ए पासून बी पर्यंत हे तुकडे दिसायले. सर हे तुकडे म्हणजे काय होय? अरे बाबा तुकडे म्हणजे वायर होय. कसं आहे ते वायर? थिन आहे, पतला आहे, युनिफॉर्म आहे. त्या वायरची जाडी सगळीकडे सारखी आहे. त्याच्यानंतर काय? होमोजिनियस आहे. होमोजिनियस आहे म्हणजे एकाच मटेरियल पासून ते बनलेलं असते. त्या वायरचं नाव काय आहे? तर ए बी वायरचं नाव आहे. हे काय आहे? थिन युनिफॉर्म. दुसरं काय? होमोजिनियस म्हणजे एकाच मटेरियल पासून बनलेला. थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर काय? ए बी होय. हे काय होय? थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर ए बी होय. थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर ए बी होय. ही गोष्ट पक्की लक्षात ठेव. तर समोरची डायग्राम काढतो. समोरची डायग्राम काढू. आता समोर काय केलं त्यानं माहित आहे का? बघा या ठिकाणी हे इकडं नेलं, असं आणलं. हे सेलचा सिम्बॉल होय, सेल होय. हे की होय, 9व्या वर्गाच्या पुस्तकात एक आहे. हे सेलचा सिम्बॉल आणि हे की बटन बंद चालू की ओपन टॅब कीचा सिम्बॉल. ही ओपन की होय म्हणजे बंद बटन, हे चालू बटनचा सिम्बॉल होय. या ठिकाणी याला म्हणते तर रिओस्टॅट. हे जे सिम्बॉल आहे अशा प्रकारचा जे असते ते रिओस्टॅटचा या ठिकाणी सिम्बॉल आहे. तर या ठिकाणी चल 12वीच्या पुस्तकामध्ये दुसरं काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये? असं इकडे सेल जोडला, की जोडली, रिओस्टॅट जोडला. सेल जोडला, की जोडली, रिओस्टॅट जोडले एका लाईनीमध्ये. ए टर्मिनल इकडे असं नेऊन जोडलं, बी टर्मिनल इकडे जोडलं. चल मी बी ते जोडून टाकतो, डायग्राम कंप्लीट करून टाकतो. कन्स्ट्रक्शन मधला एक पॉइंट हेच होय रे बाबा.
कन्स्ट्रक्शन मधला एक पॉइंट आपला झाला. काय आहे पॉइंट? पोटॅन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ 3 युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर AB विच इज फिक्स्ड ऑन द वुडन बोर्ड. तो वायर AB असा लाकडाच्या बोर्डवर फिट केलेला आहे स्क्रू. इथं एक स्क्रू ठोकला, नट ठोकला, वायर इथं बांधला, असा 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 करत आणला, पुन्हा B या ठिकाणी एक स्क्रू ठोकला तिथं फिट केला. मग या ठिकाणी हे AB काय वय? तर या ठिकाणी AB काय वय? तर पोटॅन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ 3 युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर AB विच इज फिक्स्ड ऑन द वुडन बोर्ड. पोटॅन्शिओमीटर मध्ये काय असते? तर पोटॅन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ 3 युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर AB विच इज फिक्स्ड ऑन द वुडन बोर्ड. पोटॅन्शिओमीटरचं कन्स्ट्रक्शन म्हणजे या डायग्राम मध्ये काय काय दिसायला ते लिहायचं. पहिला पॉइंट इथून एवढ्याबद्दल लिहायचा. पोटॅन्शिओमीटरचं कन्स्ट्रक्शन म्हणजे या पोटॅन्शिओमीटरच्या डायग्राम मध्ये जे जे दिसायला ते लिहायचं. पहिले हे याच्याबद्दल लिहायचं. डायग्राम मध्ये हे दिसायला ना AB, याच्याबद्दल लिहायचं. काय वय AB? तर हा वय 3 युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर वय AB. काय केलेलं आहे ते? एका लाकडाच्या बोर्डवर स्क्रूच्या साहाय्याने, इथं स्क्रू मारला, लाकडाच्या बोर्डवर स्क्रूच्या साहाय्याने तो फिट केलेला आहे. तर या ठिकाणी पोटॅन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ 3 युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर AB विच इज फिक्स्ड ऑन द वुडन बोर्ड. तर या ठिकाणी हा कन्स्ट्रक्शनचा पहिला पॉइंट आहे. या ठिकाणी आपण लिहू शकतो कन्स्ट्रक्शन मध्ये पोटॅन्शिओमीटरचा जो यूज आहे पहिला, त्याचं कन्स्ट्रक्शन, आणि त्या कन्स्ट्रक्शन मध्ये आपण पहिला पॉइंट लिहू शकतो की पोटॅन्शिओमीटरच्या त्या डायग्राम मध्ये जे जे काही आहे ते. तर काय आहे? तर पोटॅन्शिओमीटर, पहिला पॉइंट, a potentiometer consists of thin uniform homogeneous conducting wire AB which is fixed on the wooden board, which is fixed on the wooden board म्हणजे लाकडाचा बोर्ड, wooden board. Potentiometer consist of thin uniform. Potentiometer consists of thin uniform homogeneous conducting wire AB which is fixed on wooden board. पोटॅन्शिओमीटरचं आपण लिहिलो कन्स्ट्रक्शन. पोटॅन्शिओमीटरचं कन्स्ट्रक्शन म्हणजे या डायग्राम मध्ये जे जे काही दिसायला ते. पहिला पॉइंट कशाबद्दल लिहायचा? तर या डायग्राम मधला जो AB तुकडा आहे याच्याबद्दल लिहायचा. तर हे AB तुकडा या डायग्राम मधला म्हणजे काय वय? तर AB तुकडा डायग्राम मधला म्हणजे हे AB तुकडा म्हणजे एक थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर वय, जो फिक्स्ड ऑन द वुडन बोर्ड, लाकडी बोर्डवर फिट केलेला आहे. पोटॅन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर AB विच इज फिक्स्ड ऑन द वुडन बोर्ड. दॅट इज द कन्स्ट्रक्शनचा पहिला पॉइंट. आता याला जोडून टाकतो मी, हे सेल जोडून टाकतो. आता काय करतो? हे जोडतो असं त्याला एवढं, आणि मग त्याच्याबद्दल आपण दुसरा पॉइंट लिहायचा. पहिला पॉइंट A to B बद्दल लिहायचं, दुसरा पॉइंट याच्याबद्दल लिहायचा. हे जोडायचं, आणि हे कसं जोडलेलं आहे, काय जोडलेलं आहे, या अरेंजमेंट बद्दल दुसरा पॉइंट लिहायचा. हे डायग्राम मध्ये दिसायला ते लिहायचं. पहिला पॉइंट AB बद्दल. काय AB काय होय? पोटॅन्शिओमीटर AB काय होय? थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर होय, जो की एका लाकडाच्या बोर्डवर स्क्रूच्या सहाय्याने फिट केलेला आहे. पोटॅन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर AB विच इज फिक्स्ड ऑन द वुडन बोर्ड. दुसरा पॉइंट या डायग्राम बद्दल दुसरा पॉइंट. सेकंड पॉइंट या डायग्राम बद्दल. आता या डायग्राम बद्दल सेकंड पॉइंट जो आपण लिहिणार, पहिले डायग्राम मला काढू द्या, मग सेकंड पॉइंट तुम्हाला सांगतो. पाठ करायची गरज नाही. पहिले सील, नंतर पी, नंतर योस्टॅट. फटाफट या ठिकाणी पहिले सेल, चलो या असा वरी नेला, हे असं इकडं आणलं. या ठिकाणी काय केलं? पुन्हा कलर बदलून घेतो जरासा. आता
या ठिकाणी फटाफट या ठिकाणी हे असं केलं, या ठिकाणी पुन्हा असं केलं आणि पुन्हा या ठिकाणी जे आहे इथं असं मोठं थुटकाड काढलं, पुन्हा लहान थुटकाड काढलं. सीएल वय एससीएल, मोठ्याला पॉझिटिव्ह म्हणतो, लहान्याला निगेटिव्ह म्हणत असतो. जे मोठा तुकडा असते त्याला पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणतो, लहाना तुकडा जे असते त्याला निगेटिव्ह टर्मिनल म्हणतो. सेलला असते ईएमएफ, ती डिनोट करत असतो. पुन्हा जोडली की सेलच्या नंतर जोडली की या ठिकाणी कीला वेगळा कलर घेतो. या ठिकाणी जोडली अशी की, या ठिकाणी अशी कशी सी नाही अशी रे बाप, अशी आहे की, अशी आहे की, अशी आहे की, ते पाय दुखू शकते. अर्धाच तास झाला नाही अजून तरी तू पाय दुखणं चालूच होते. ती पायाचा कायच इलाज करावं, एखाद्या ढोर डॉक्टर कडे नेऊन द्यावा लागते तुला. या ठिकाणी की के, या ठिकाणी त्याच्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट आहे जोडायचं रिओस्टॅट. ते काही नाही, असं जोडून टाकू, पेन न काढून टाकू. या ठिकाणी कोणताही ग्रीन कलर असं यास डिकचाक डिचाक डिकचाक डिचाक असं. या ठिकाणी आहे रिओस्टॅट. रिओस्टॅट कसा आहे रिओस्टॅट? ढिकचाक ढिचाक. या ठिकाणी रिओस्टॅट ढिकचाक ढिचाक बाबा लगीना सेल रिओस्टॅट. आणि इकडून एक असा वायर घेतला आणि या रिओस्टॅटच्या इथं आणून असा सोडून दिला. लक्षात घे, इकडं दुसरा कन्स्ट्रक्शनचा पॉइंट. गडबड करू नको, नाही तर तुला विचारलं तर तू ही गडबड व्हायची होय. या ठिकाणी हे असा पार्ट आहे बघ, दुसरा बघून घ्या. असाच आहे, काढला मग जसा आहे तसा पुस्तकात काढला. हे वय सेलचा सिम्बॉल, हे वय कीचा सिम्बॉल, हे वय रिओस्टॅटचा सिम्बॉल. सर कोटा आहे तर 9वीच्या पुस्तकात आहे. हे पाहिजे, हे वय सेलचा सिम्बॉल, हे वय सेलचा सिम्बॉल. एका सेलचा अनेक सेल असतील तर पहिल्या सेलचं पॉझिटिव्ह, पहिल्याचं निगेटिव्ह, दुसऱ्याचं पॉझिटिव्ह, दुसऱ्याचं निगेटिव्ह, तिसऱ्याचं पॉझिटिव्ह, तिसऱ्याचं निगेटिव्ह होतं 9व्या वर्गाला. हे वय कीचा सिम्बॉल, हे वय क्लोज्ड कीचा सिम्बॉल. हे की क्लोज्ड आणि की ओपन की, आणि हे की क्लोज्ड की. तर इथं कोणती की वापरली बाबा? क्लोज्ड की वापरली. क्लोज की वापरली म्हणजे बटन चालू आहे. चालू आहे म्हणजे करंट सप्लाय चालू आहे. हात लावलं तर केस लाईट होणार. या ठिकाणी करंट लागणार. मग आम्ही क्लोजच की काढली. चल याच्याबद्दल दुसरा पॉइंट, कन्स्ट्रक्शन लिहायचं. कन्स्ट्रक्शन पाठ करायचं का? मग नाही, मी म्हणालो याचं कन्स्ट्रक्शन लिहायचं आणि तुला ही पुस्तकातली डायग्राम तुला काढता आली पाहिजे. पुस्तकातली डायग्राम तुला काढता आली पाहिजे. एकदा तुला डायग्राम काढता आली की त्याचं कन्स्ट्रक्शन लिहिता येते, आणि कन्स्ट्रक्शन लिहिता आले की तुला वर्किंग लिहिता येते. आता तुला जर स्टेट बोर्डच्या पुस्तकात हे आहे तर हा चॅप्टर शिकते, बस तुला हे शिकावं लागल. हे जशाल तसं याची तयारी करावं लागेल. तुला तयारी जर केली तर तू लिहू शकशील, लिहिला तर मार्क पडते, तर रिझल्ट आहे. तर या ठिकाणी मी पहिले याचं कन्स्ट्रक्शन म्हणजे सांगितलं जे आहे ते. मग पहिला पॉईंट एवढ्या बदल लिहायचा, हे बी बदल. मग काय लिहिलं हे बी बदल पॉईंट? हे बी काय होय? थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर होय. काय केलंय? लाकडाच्या बोर्डवर फिट केला. मग पहिला पॉईंट काय लिहिला कन्स्ट्रक्शन मधला? पोटॅन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर AB which is fixed on the wooden board. Potentiometer consists of thin uniform homogeneous conducting wire AB which is fixed on the wooden board. सेकंड पॉइंट बघा काय लिहायचा. सेकंड पॉइंट असा लिहायचा बघा बरं, हे वय सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल. का वय सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल? हे वय सेल एवढा, हे वय सेलचं पॉझिटिव्ह टोकन, हे वय सेलचं निगेटिव्ह टोक. पॉझिटिव्ह टर्मिनल, टोक म्हणजे टर्मिनल, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ सेल हे. आणि हे काय वय? निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल. निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल. आता पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल इज कनेक्टेड टू पॉइंट ए. आता सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल जोडलेलं आहे. कोणाला जोडलेलं आहे? जोडलेलं आहे, इज कनेक्टेड, जोडलेलं आहे
एवढी तर इंग्लिश येते मला. इज कनेक्टेड जोडलेला आहे. इज कनेक्टेड कोणाला जोडलेला आहे? टू पॉइंट ए. पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल इज कनेक्टेड टू पॉइंट ए and negative terminal of the cell is connected to point B. Positive terminal of the cell is connected to point A and negative terminal of the cell is connected to point B. पॉझिटिव्ह टर्मिनल सेलच या ठिकाणी की केला आपलं पॉझिटिव्ह टर्मिनल सेलच पॉइंट ए ला डायरेक्ट जोडलेला आहे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि एच्या मधात काहीच नाही. पण निगेटिव्ह टर्मिनल बी ला जोडलं पण डायरेक्ट जोडलं का? नाही. निगेटिव्ह टर्मिनल बी ला नेऊन जोडलं पण डायरेक्ट निगेटिव्ह टर्मिनल सेलचं बी ला नेऊन जोडलं का? नाही. मधात कोण आहे? ई आहे. या निगेटिव्ह टर्मिनल आणि बी च्या मधात कोण आहे? ई आहे आणि रिओस्टॅट आरएच आहे. तर काय म्हणायचं मग? द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल इज कनेक्टेड टू पॉइंट A and negative terminal of the cell is connected to point B through key K and rheostat RH. Positive terminal of the cell is connected to point A and negative terminal of the cell is connected. Negative terminal of the cell is connected to point B, but through key K and rheostat RH. म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल ने याला डायरेक्ट फोन केला. मला खासदाराशी बोलायचं तर मी डायरेक्ट बोलू शकत नाही. मला कोणीतरी कार्यकर्त्याचा सपोर्ट घ्यावा लागेल. मग मी आपले एमपी जे आता खासदार साहेब हेमंत भाऊ पाटील यांना बोलायचं असेल तर डायरेक्ट बोलू शकणार नाही. मला कोणीतरी त्यांच्या ओळखीचा माणूस मध्ये टाकावं लागेल. म्हणजे थ्रू म्हणजे मी डायरेक्ट कनेक्ट झालो का? माझं काम सांगितलं त्यांना पण मी डायरेक्ट सांगितलं का नाही? मध्ये दोन कार्यकर्ते वापरले त्यांनी माझी गोष्ट माझं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवलं. तसं निगेटिव्ह टर्मिनल या ठिकाणी पॉइंट बी ला कनेक्टेड आहे पण डायरेक्ट नाही. मधात दोघं जण आता थ्रू की के आणि रिओस्टॅट आरएच थ्रू निगेटिव्ह टर्मिनल बी ला कनेक्टेड झालं. निगेटिव्ह टर्मिनल बी ला कनेक्ट झालं. मी खासदाराशी कनेक्ट झालो पण डायरेक्ट नाही. मी डायरेक्ट फोन करू शकलो नाही. मी एका कार्यकर्त्याला फोन केला माझ्या ओळखीच्या माणसाला. त्या लीडरनं दुसऱ्या लीडरला फोन केला आणि मग त्यांनी डायरेक्ट त्यांना फोन केला. म्हणजे मी डायरेक्ट कनेक्ट नाही झालो. काम तर माझं झालं पण डायरेक्ट कनेक्ट नाही. थ्रू कोणाच्या तरी थ्रू त्या दोघा थ्रू. तसं निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल इज कनेक्टेड टू टर्मिनल बी बट थ्रू की के अँड रिओस्टॅट आरएच. कारण मधात हे दोघं आहात. द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल इज कनेक्टेड टू पॉइंट ए अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल इज कनेक्टेड टू पॉइंट बी थ्रू की के अँड रिओस्टॅट आरएच. Positive terminal of the cell is connected to point A and negative terminal of the cell is connected to point B through PK and rheostat RH. That is the second point. म्हणा एकदा. The positive terminal of the cell is connected to point A and negative terminal of the cell is connected to point B through PK and rheostat RH. Positive terminal of the cell is connected to point A and negative terminal of the cell is connected to point B through key K and rheostat RH. बटन कॅमेऱ्याच्या चार्जिंगचं बंद होतं. चार्जिंग बंद झाली तर सगळं बंद व्हायचं. चला दुसरा पॉइंट मी या कन्स्ट्रक्शन मध्ये इथं लिहून टाकतो. पहिला पॉइंट लिहिला दुसरा लिहितो. अजून दोनच पॉइंट आता खेळ खलास कन्स्ट्रक्शनचा. या ठिकाणी सेकंड पॉइंट काय? अ पॉझिटिव्ह टर्मिनल. अ पॉझिटिव्ह टर्मिनल. A positive terminal of cell, positive terminal of cell is connected to point A, to point A and negative terminal of cell is connected to point B पण डायरेक्ट का नाही. कोणा थ्रू? थ्रू P A and rheostat RH.
रिहोस्टॅट आर एच. दुसरा पॉइंट. 2 पॉइंट कन्स्ट्रक्शन. अरे कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? अरे कन्स्ट्रक्शन म्हणजे त्या डायग्राम मध्ये हाय ते लिही. सर पाठ करू का? पाठ करू नको. पहिले ये बी का होय ते लिही पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट सेलचं हे इकडलं काढ. याच्याबद्दल लिही काय? सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल पॉइंट ए ला जोडलं आणि सेलचं निगेटिव्ह टर्मिनल पॉइंट पी ला जोडलं, पण निगेटिव्ह टर्मिनल डायरेक्ट जोडलं ना थ्रू के अँड रिओस्टॅट आर एच. पहिला पॉइंट याच्याबद्दल काय? पोटॅन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ थिन युनिफॉर्म लॉंग कंडक्टिंग वायर ए बी विच इज फिक्स्ड ऑन द वुड. दुसरा पॉइंट याच्याबद्दल काय? द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल इज कनेक्टेड टू पॉइंट ए अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल इज कनेक्टेड टू पॉइंट बी. पण डायरेक्ट का निगेटिव्ह टर्मिनल नाही, थ्रू के रिओस्टॅट आर एच. तिसरा पॉइंट याच्याबद्दल लिही. हे ड्रॉ कर एवढं दोघं इथपर्यंत. हे इथपर्यंत ड्रॉ करतो मी, त्या डायग्राम मध्ये जोडतो, त्याच्याबद्दल कन्स्ट्रक्शनचा तिसरा पॉइंट लिहितो. हे पॉझिटिव्ह टर्मिनल व या दोन्ही सेलचं, पॉझिटिव्ह टर्मिनल व या दोन्ही सेलचं हे काऊन तर हे मोठं आहे आणि हे निगेटिव्ह टर्मिनल वय काऊन तर ते लहान आहे. तर या ठिकाणी मी हे 2 सेल त्या ठिकाणी ड्रॉ करून घेतो. चला या ठिकाणी डायग्राम कुठं आहे? डायग्राम आपण डायग्राम कंप्लीट करायलो, जे डायग्राम सहित शिकायलो, डायग्राम कंप्लीट करायला एक एक पार्ट. आतापर्यंत 2 पार्ट आपण काढले आणि त्याच्याबद्दल 2 पॉइंट लिहिले. आता आपण अजून 2 शब्द बोलू, म्हणजे 2 पॉइंट लिहू. कसे 2 पॉइंट? तर काढा 2 सीएल. सीएल काढायचे. सर सीएल नाहीत खिशात, तू काढून आण मग. सीएल काढ मात्र. तर या ठिकाणी सीएल वेगळ्या कलरचे काढ. या ठिकाणी असा कलर घेऊ. या ठिकाणी हे मोठं, हे लहान, हे लहान. या ठिकाणी याला बाजूला, इसको करेंगे बाजू, बाजू बाजू. यात दुसरा सेल. आय विल टेक हिअर सेकंड सेल. इथं घेतला सेकंड सेल. या ठिकाणी पहिल्या सेलची ईएमएफ E1, दुसऱ्या सेलची ईएमएफ E2. दोन्ही सेल काय केले? दोन्हीही सेल काय केले? तर दोन्हीही सेल या ठिकाणी आणून कनेक्ट केले. असे कनेक्ट केले. असं तरी समोर या डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे बाबा. हे E1 सेल वरच्याला, खालच्या सेलला E2 सेल नाव दिलं, वरच्या सेलला E1 सेल नाव दिलं, खालच्या सेलला E2 सेल नाव दिलं, आणि हे दोन्ही सेल इकडे आणून जोडले. हे मोठाले जे आता ते पॉझिटिव्ह टर्मिनल आता, छोटे जे आता ते निगेटिव्ह टर्मिनल आता. समोर थोड्या वेळानं जाऊ. आता आपण या ठिकाणी जे आहे तर इकडं जोडू. आता या ठिकाणी इकडे बघा, हे दोन्ही वायर सेल E1 आणि सेल E2 काय केले? एका जागी जोडले, एका पॉइंट मध्ये जोडले. याला K1 K2 की आणि या दोघांचं टर्मिनल इथं आणून जोडलं. असं या ठिकाणी केलेलं आहे. समोरची डायग्राम तेवढा एक पार्ट कंप्लीट करून घेतो. हे असं आणून जोडलं इथं आणि हे असं आणलेलं आहे. पण हे कसं आहे? हे असं नाही, हे असं आहे. कसं? असं आहे. असं आहे ना आपल्याकडे. हे असं आहे, असं, आणि मग आहे असं. आणि इकडं दिलं त्यानं K1. K1 म्हणजे की होय, की K1, की K2, हे की K2 की K1. आणि हे काय होय? या दोन्ही की एका जागी आणून जोडल्या. दोन्ही की एका जागी आणून जोडल्या. सेंट्रल टर्मिनल ऑफ 2 वे की म्हणू त्याला आपण. काय म्हणा? सेंट्रल टर्मिनल ऑफ 2 वे की. सेंट्रल टर्मिनल ऑफ 2 वे की. 2 वे की. सेंट्रल टर्मिनल वय 2 वे की. इकडे एक बटन आहे, ते बी इथं आणून जोडलं. इकडे एक बटन आहे, त्याचा बी वायर इथं आणून जोडला. सेंट्रल टर्मिनल ऑफ 2 वे की. सेंट्रल पॉइंट, सेंट्रल टर्मिनल ऑफ 2 वे की. हे या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल वय, दोन्ही बिन हे या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल वय. चला तिसरा कन्स्ट्रक्शनचा पॉइंट. पहिला कन्स्ट्रक्शनचा पॉइंट कशाबद्दल लिहिला? पहिला कन्स्ट्रक्शनचा पॉइंट ए बी बद्दल लिहिला. काय लिहिला? पोटॅन्शिओमीटर कन्सिस्ट ऑफ थिन युनिफॉर्म होमोजिनियस कंडक्टिंग वायर AB विच इज फिक्स्ड ऑन द वुडन बोर्ड. दुसरा पॉइंट याच्याबद्दल लिहिला.
The positive terminal of the cell is connected to point A and negative terminal of the cell is connected to point B. तिसरा पॉइंट याच्याबद्दल लिहिणार आपण. The positive terminals of cell E1 and E2 are connected to point A. The positive terminals of cell E1 and E2 are connected to point A. And the negative terminal of the cell E1 and E2 are connected to two-way key. या दोन key ला, that is called as two-way key. Two-way key. Two-way key. The positive terminals of cell E1 and E2 are connected to point A, and the negative terminals of cell E1 and E2 are connected to two-way key K1 and K2. The positive terminals of cell E1 and E2 are connected to point A, and negative terminals of cell E1 and E2 are connected to point connected to two-way key. Mana, the positive terminals of cell E1 and E2 are connected to terminal A, and negative terminals of cell E1 and E2 are connected to two-way key. Mana, the positive terminals of cell E1 and E2 are connected to point A, and negative terminals of cell E1 and E2 are connected to two-way key. The positive terminals of cell E1 and E2 are connected to point A, and negative terminal of cell E1 and E2 are connected to two-way key. चला दुसरा पॉइंट या ठिकाणी लिहून टाकतो. अजून एकच पॉइंट राहिला, कारण डायग्रामच कंप्लीट व्हाली पुस्तकातली. बघा काय पॉइंट या ठिकाणी तिसरा एकच पॉइंट राहिला, डायग्राम कंप्लीट. द काय पॉझिटिव्ह टर्मिनल्स, दी पॉझिटिव्ह कोणाचे टर्मिनल पॉझिटिव्ह बापा? द पॉझिटिव्ह टर्मिनल्स ऑफ cell E1 and cell E2 are connected to point A, are connected to point A, आणि निगेटिव्ह टर्मिनल कोटा जोडले. And negative terminals of cell E1 and E2 and negative terminals of cell E1 and E2 are connected to two-way key A1 and EK2. संपला विषय तिसऱ्या पॉइंटचा. चौथा पॉइंट, लास्ट पॉइंट, डायग्राम विल बी कंप्लीटेड अँड द कन्स्ट्रक्शन विल बी कंप्लीटेड. काय आहे समोर आता? हे तर लिहिलं, हे बी काढलं, याच्याबद्दल एक पॉइंट लिहिलाय, दुसरं काढलं, याच्याबद्दल एक पॉइंट लिहिलं, आता तिसरं ड्रॉ केलं, याच्याबद्दल एक पॉइंट लिहिला. आता राहिलं हे वय गॅल्व्हॅनोमीटर जी, तुला डाव्या वर्गालाच होतं जी गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटरचं एक टर्मिनल या टू-वे कीच्या सेंट्रल टू-वे कीला जोडलं, दुसरं टर्मिनल या जॉकीला जोडलं. काढून घेतो इकडं, इकडं तुला चांगलं समजते जरासं. या ठिकाणी बघ आता समोर काय आहे याच्यामध्ये समोर आहे, या ठिकाणी समोर काय आहे? गॅल्व्हॅनोमीटर आहे. गॅल्व्हॅनोमीटरचा एक कॅटाव आहे, जीव आहे, जीव आहे. एक गॅल्व्हॅनोमीटरचा कॅटाव आहे, कॅट. अँड या ठिकाणी कॅटा, हे गॅल्व्हॅनोमीटर, हे वय काय? सेंट्रल टर्मिनल ऑफ टू-वे की. याला काय वाचणार? सेंट्रल टर्मिनल ऑफ टू-वे की. हे काय वय? गॅल्व्हॅनोमीटर, which is used to measure the current. Galvanometer, sir, what is galvanometer? Galvanometer is an electrical device which is used to measure the current. Galvanometer हे एक इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे जे करंट मोजण्यासाठी वापरल्या जाते. खोकला झाला. आणि इकडे घेतलं जॉकी, अशी जॉकी त्या दिवशी दाखवली, आता बी दाखवायचं तर दाखवतो. या ठिकाणी ही आहे जॉकी.
जॉकी. आता या गॅल्व्हॅनोमीटरचं एक टर्मिनल, हे एक टोक होय गॅल्व्हॅनोमीटरचं, वन टर्मिनल ऑफ गॅल्व्हॅनोमीटर, अँड दॅट इज द अदर टर्मिनल ऑफ गॅल्व्हॅनोमीटर. That is the one terminal of galvanometer and that is the other terminal of galvanometer. हे गॅल्व्हॅनोमीटरचं दुसरं टर्मिनल. One terminal of galvanometer is connected to central terminal of two-way key. One terminal of galvanometer is connected to central terminal of two-way key and other terminal of the galvanometer is connected to jockey. One terminal of the galvanometer is connected to central terminal of two-way key and other terminal of the galvanometer is connected to jockey. One terminal of the galvanometer is connected to central terminal of two-way key and other terminal of the galvanometer is connected to jockey. या ठिकाणी पॉइंट लिहून टाकतो. या ठिकाणी कुठं आहे तर चला जरा जरा वर चला. या ठिकाणी चौथा पॉइंट काय, वन टर्मिनल ऑफ अ galvanometer is connected to central terminal of two-way key. One terminal of galvanometer is connected to central terminal of two-way key. Central terminal of two-way key. गॅल्व्हॅनोमीटरचं एक टर्मिनल टू-वे कीच्या सेंट्रल टर्मिनलला जोडलेलं आहे and other terminal of the galvanometer is connected to jockey and other terminal of the galvanometer is connected to jockey. Other terminal galvanometer कनेक्टेड टू जॉकी. जॉकीला जोडलेला आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये 4 पॉइंट लिहायचे कारण त्या डायग्राम मध्ये तेवढंच आहे. बस वर्किंग याचा बाकी. पहिला पॉइंट लिहायचा ए बी बद्दल, ए बी काय आहे, दुसरा पॉइंट याच्या बद्दल, तिसरा पॉइंट याच्या बद्दल आणि चौथा पॉइंट गॅल्व्हॅनोमीटरचं दोन टर्मिनल कशाला जोडलेले आहेत त्याच्याबद्दल. पहिला पॉइंट ए बी बद्दल, दुसरा पॉइंट याच्या बद्दल, तिसरा पॉइंट याच्या बद्दल, चौथा पॉइंट गॅल्व्हॅनोमीटर बद्दल. पहिला पॉइंट याच्या बद्दल, potentiometer consists of thin uniform long homogeneous conducting wire AB which is fixed on the wooden board. दूसरा पॉइंट याच्या बद्दल, positive terminal of the cell is connected to point A and negative terminal of the cell is connected to point B through key K and rheostat RS. तिसरा पॉइंट याच्या बद्दल, positive terminals of cell E1 and E2 are connected to point A and the negative terminals of cell E1 and E2 are connected to two-way key K1 and K2. One terminal of galvanometer is connected to central terminal of two-way key and other terminal of the galvanometer is connected to jockey. 4 point खलास. कंस्ट्रक्शन खलास. पॉइंट खलास. या ठिकाणी लेक्चर बी खलास. सगळा खलास. बाकी काय मग, बाकी आता काहीच नाही. आता खलास खेळ. आता बाकी हाय की दत्त जयंती, मंदिराला जावं लागते. तुला देवाचं मनोभावे दर्शन घेत असतो. मला माहित आहे तू आला जातो रे. या ठिकाणी लाईट बंद कर रे. पूर्ण हा बस टेक्निकल असिस्टंट होते. बिनपगारी फुल अधिकारी.
पोटॅन्शिओमीटर बघू ना. पोटॅन्शिओमीटर शैम्पू द्वारा साबुन 10 पोटेंशियोमीटर के बारे में। पोटेंशियोमीटर दो वर्ड्स का कॉम्बिनेशन है जो पोटेंशियल डिफरेंस और मीटरिंग वर्ड से मिलकर बना है। पोटेंशियोमीटर एक ऐसा इंस्ट्रूमेंट है जिसका यूज अननोन वोल्टेज को मेजर करने के लिए किया जाता है। ऐसा करने के 2 मिनिटाचा आहे, 2 मिनिटाचं, लक्ष द्या व्यवस्थित. किया जाता है। साथ ही पोटेंशियोमीटर का यूज इंटरनल रेजिस्टेंस को डिटरमाइन करने और डिफरेंट सेल्स के ईएमएफ को कंपेयर करने के लिए भी किया जाता है। पोटेंशियोमीटर ऐकून घ्या, वाक्य न वाक्य ऐका, वाक्य वाक्य शब्द न शब्द ऐका. वर्ड से मिलकर बना है। पोटेंशियोमीटर एक ऐसा इंस्ट्रूमेंट है जिसका यूज अननोन वोल्टेज को मेजर करने के लिए किया जाता है। ऐसा करने के लिए पहले से नोन वोल्टेज को कंपेयर किया जाता है। साथ ही पोटेंशियोमीटर का यूज इंटरनल रेजिस्टेंस को डिटरमाइन करने और डिफरेंट सेल्स के ईएमएफ को कंपेयर करने के लिए भी किया जाता है। पोटेंशियोमीटर बेसिकली एक लॉन्ग यूनिफॉर्म वायर है जिसे स्टैंडर्ड सेल से कनेक्ट किया जाता है। पोटेंशियोमीटर के एक्चुअल डिजाइन में इस वायर को कई टुकड़ों में बांटा जाता है और साइड बाय साइड प्लेस किया जाता है। वायर के सभी पीसेस को आपस में कनेक्ट करने के लिए थिक मेटल स्ट्रिप्स का यूज किया जाता है। इस सर्किट में करंट मेजर करने के लिए एक एमीटर, सर्किट को ऑफ करने के लिए एक स्विच और करंट वेरी करने के लिए वेरिएबल रेजिस्टेंस भी लगाया गया है। पॉइंट ए से एक वोल्टमीटर को जॉकी की मदद से वायर पे कनेक्ट किया गया है। अब जैसे ही हम स्विच को ऑन करते हैं, करंट सर्किट में फ्लो करता है। एमीटर और वोल्टमीटर में हमें डिफ्लेक्शन शो होता है। अब हम जॉकी को वायर पे धीरे धीरे स्लाइड करेंगे और वोल्टमीटर के डिफ्लेक्शन को नोट करेंगे। हम देखते हैं कि जब जॉकी को पॉइंट बी की बघा, हे लाकडाच्या बोर्डवर आहे, वायरचे तुकडे आता लाकडाच्या बोर्डवर फिट केलेले आहेत बघा, वुडन बोर्डवर आहे, स्क्रूच्या सहाय्यानं हे बोल्ट दिसायले क्लिअर. या ठिकाणी बोल्टच्या सहाय्याने हे फिट केलेले आहेत. या ठिकाणी हे खाली गॅल्व्हॅनोमीटर आहे, खाली हे गॅल्व्हॅनोमीटर आहे. या ठिकाणी हे गॅल्व्हॅनोमीटरचं एक टर्मिनल या ठिकाणी टू वे कीला नेऊन जोडलं, दुसरं टर्मिनल या ठिकाणी जॉकीला जोडलं, वरी सेल वगैरे आहे. तर असा हा पॉइंट होता. या ठिकाणी आपण